पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता। आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नेरेटिव्ह पसरवले। जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। विद्यार्थी आंदोलनावरती मोदी शहांनी भूमिका स्पष्ट करावी। खरगे यांच्याकडून चर्चेची मागणी। भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर पोहोचला। 12 तासाहून अधिक काळापासून बचावकार्य सुरू। परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं। दुर्घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले। यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली। नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद, तर एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं। एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा। स्वच्छतेसंदर्भात अनेक त्रुटी। हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ, पुन्हा तपासणी केली जाणार। मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवरती काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचे एफडीए अधिकाऱ्यांना इशारा। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार। 20 दिल्ली दंगलीतील आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट। माजी नगरसेवक आरोपी ताहिर हुसैनला जन्मठेपेची शिक्षा। इतर 5 आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा।